मित्रो नमस्कार. मित्रो, आपण आज एक आगळ्या वेगळ्या आणि एक हृदय द्रावक अशा घटनेबद्दल आणि जैवविविधतेतील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या क्रिम्सन बटरफ्लाय या क्रिम्सन रोज या बटरफ्लायबद्दल माहिती घेऊ. मित्रो हो, या फुलपाखरास आपल्या हायवेवरती रोडवरती अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे त्याच्या शरीरास जखम झाली. त्याच्या ह्या पाठीमागच्या भागास प्रचंड दुखापत झाली आणि तो रोडवर पडलेला आहे. आणि यानंतर अनेक वाहनं जात आहेत. त्या वाहनामुळं हा फुलपाखरू जागेवर मृत होऊन चिपटी होण्याची शक्यता आहे. हा आता सध्याच्याला जखमी अवस्थेत आपल्याला ह्या रोडवरती पडलेला दिसून आलेला आहे. आपण ह्या फुलपाखरास औषधोपचार करण्यासाठी आपण नेणार आहोत. या रोडवरती अपघातात झालेल्या आणि जखमी झालेल्या या फुलपाखरास आपण रेस्क्यू करून यास आपण डॉक्टरांकडे नेऊन औषधोपचार करणार आहोत. मित्र हो, आपण गाडी चालवत असताना आपण मोठे मोठे वाहने बघतो, मोठे मोठे प्राणी बघतो, परंतु आपल्याला आपल्या निसर्ग चक्रातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अशा अत्यंत लहान लहान जीवांची सुद्धा आपण काळजी घेणं अपेक्षित असताना या ठिकाणी या फुलपाखरास रोडवरती अपघात करून वाहनामुळे अपघात झालेला आहे आणि ते जखमी झालेलं आहे. या पृथ्वीतलावरती प्रत्येक जीवास जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आपणास जगण्याचा अधिकार आहे. आणि हा फुलपाखरू क्रिम्सन रोज बटरफ्लाय म्हणजेच हे भारतातील वन्यजीवातील म्हणजे वन्यजीव कायद्यातील संरक्षित फुलपाखरू असून हे आपल्या देशामध्ये फक्त पश्चिम घाटामध्ये आढळते आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आढळतं. आणि ह्या फुलपाखरास आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आपण त्याला संरक्षण दिलेलं आहे. आणि अशा संरक्षित असलेल्या ह्या फुलपाखरास ह्या रोडवरती अपघातात पडल्यामुळे जखमी झालेला आहे. त्यामुळे आपण ह्या फुलपाखरास आपण अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये रस्त्यावरती जखमी अवस्थेत आढळलेले हे क्रिम्सन रोज बटरफ्लाय साधारण 90 ते 120 सेंटीमीटर लांबीचे असते, म्हणजे मोठ्या आकाराचे असते. परंतु हा दिसत असलेला आपल्याला बटरफ्लाय जखमी होऊन पडल्यामुळे त्याला आपण घरी आणलं आणि हे त्याला बोरोप्लस लावतो आहे आपण. बोरोप्लस लावल्यामुळे तो जास्त गडबड करायला लागला. म्हणजे आत्तापर्यंत शांत होता, आता शांत म्हणजे त्याला घरी म्हणजे पळसाच्या पानामध्ये आणले आणि घरी आणून आईच्या हातानं आपण त्याला त्याला हे लावतो आहे आपण, म्हणजे त्याची जखम लवकर भरावी म्हणून बोरोप्लस लावतो आहे. बोरोप्लस लावून त्याला म्हणजे असं नैसर्गिक वातावरणच वाटावं त्यामुळं त्याला पळसाच्या पानामध्ये आपण अगदी अलगदपणे रेस्क्यू केले. आणि बोरोप्लस बघा, आपण बोरोप्लस त्याला आपण लावतो आहे, म्हणजे त्याची अँटीसेप्टिक म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असल्यामुळं. आणि शरीरासाठी आणि जखमेसाठी हे आपण नेहमी वापरत असल्याने आम्ही ह्याला लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि रस्त्यावर अपघातामध्ये म्हणजे आपण अत्यंत आपल्या गडबडीमध्ये गाडी चालवतो आणि अशा असंख्य म्हणजे आपण ज्याची गिनतीसुद्धा आपण म्हणजे मरणामध्ये करत नाही. आणि हे निसर्गामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले जीव म्हणजे फुलपाखरं म्हणजे आपले परागीभवनाचं काम प्रचंड मोठं हे करणारे, जैविकता टिकवणारे अशा ह्या फुलपाखरास आपण कित्येक जीव अशा फुलपाखरासारखेच आपण भरधाव वाहनांच्या धडकेमध्ये जागेवरती रोड किल झालेले आपण पाहतो. परंतु आपण आज एका अत्यंत लहान आणि जैवविविधतेतील महत्त्वाचं असलेल्या हे फुलपाखरास रेस्क्यू करून पळसाच्या पानामध्ये रेस्क्यू करून अगदी अलगदमध्ये डब्यामध्ये टाकून आपण त्याला घरी आणून त्यास औषधोपचार केला. आणि ही फुलपाखरू आत्ता म्हणजे रोडवरती निश्चित पडलेलं होतं, असं वाटत होतं की तो मेला. परंतु भारतातील काही भागात व श्रीलंकेत आढळणारे हे फुलपाखरू मोठ्या आकाराचे स्वॅलोटेल फुलपाखरू असून याचे शास्त्रीय नाव पॅच लिओप्टा हेक्टर हे असून यास कॉमन नेम क्रिम्सन रोज फुलपाखरू असे म्हटले जाते.
या फुलपाखराबद्दल काही विशिष्ट गोष्ट सांगायची झाल्यास याचे शरीराचे स्वरूप हा काळे आहे आणि त्यावर लाल रंगाचे टिळक ठिपके आहेत. मागच्या पंखावर जवळजवळ गोल डिस्कल बँड आहेत आणि चमकदार किरमिजी रंगाच्या चंद्रकोरी टिपक्यांच्या सीमांत रांग आहेत. त्याच्या पंखाचा आकार सामान्यतः 90 ते 120 सेंटीमीटरपर्यंत असतो. हे दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटाच्या काठावर महाराष्ट्रात सामान्यपणे आढळतात, परंतु गुजरातमध्ये ते दुर्मिळ झालेले आहे. वर्तन किरमिजी गुलाब त्यांच्या स्थलांतरासाठी ओळखले जातात आणि यजमान वनस्पती आणि अमृत स्त्रोत म्हणजे मकरंद परागकण शोधण्यासाठी त्यांचा प्रवास करतात. ह्या अशा अनमोल असलेल्या फुलपाखरास आपण जखमी झालेल्या फुलपाखरास आपण आता बोरोप्लस म्हणजे औषधोपचार केलेला आहे, परंतु ह्याला पिण्यासाठी आता असणारे गोड पाणी, साखर पाणी, गुळ पाणी असलेले पाणी आपण त्यांना पाजण्यास देतो आहे. आणि पाणी दिल्यानंतर त्यांना काही फरक पडतो का हे पाहण्यासाठी बघतो आहे. आणि आपला उद्देश आहे की ह्या जखमी झालेल्या रस्त्यावरील फुलपाखरास जीवदान देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. बघू आपण त्याला म्हणजे होईल तेवढे प्रयत्न करूया आणि वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूयात. आता फुलपाखराने या ठिकाणी थोडे बहुत पाण्याचं म्हणजे मकरंद पाणी घेतलेलंच असावं, कारण आपण त्याच्यासमोर पाणी ठेवल्यानंतर तो थोडा आता म्हणजे हालचाल करायला लागलेला आहे. आणि आपण अत्यंत म्हणजे ह्या जैवविविधतेतील अत्यंत लहान आकार असलेल्या ह्या जीवाचा म्हणजेच फुलपाखराचा आपण जखमी असलेल्या म्हणजे रोड अपघातामध्ये जखमी झालेल्या ह्या फुलपाखरास आपण औषधोपचार करून त्याला नैसर्गिक आदिवास सोडणार आहोत. आणि ह्यासाठी आपण ह्याला घरी आणलेलं आहे. घरी आणून रोडवर म्हणजे पडलेले ह्याला आता आपण दिलेलं आहे आणि औषधोपचार दिलेला आहे. त्याला पिण्यासाठी म्हणजे साखर पाणी म्हणजे साखरेचं पाणी टाकून त्याला दिलेलं आहे. बघू आता त्याच्या प्रकरणी सुधारणा वाटते आणि त्यांनी जे लागलं होतं ते म्हणजे सुधारणा दिसत आहे. आपण खूप अंतरावरून त्याला इथं आणलं आणि त्याला ज्या ठिकाणी केलं त्याच ठिकाणी आपण सोडू आपण त्याला ज्यानंतर याचे पाठीमागचा भाग हा थोडा डॅमेज झालेला असून हा भाग दुरुस्त झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवू. फुलपाखराचे आयुष्यमान हे खूप कमी म्हणजेच 14 ते 15 दिवसापर्यंतचे असते. त्यामध्ये त्याचे 4 अवस्थेतून जातं, कोश, अळी आणि फुलपाखरू अशा ह्याच्यातून तो बाहेर पडतो. आणि 14 दिवसाच्या आयुष्यात असलेल्या अत्यंत कमी काळामध्ये सुद्धा ते अत्यंत रंगीबिरंगी अल्पायुष्यामध्ये सुद्धा ते प्रचंड मोठे निसर्गाचे कार्य पार पाडतात. त्यामध्ये ते फुलपाखरू विविध फुलांना भेटी देतात, म्हणजे दिवसभरामध्ये किमान 5000 फुलांना तरी भेटी देतात आणि ते मकरंद गोळा करून रस शोषण करतात. आणि त्यांच्या ह्याच कारणामुळे ते आपल्या ह्या जैविकता चालवण्यासाठी जैविकता टिकवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात आणि वनस्पतींचे ते परागीभवनाचे अत्यंत बहुमोल असे कार्य पार पडतात. आता ह्या अशा बहुमोल असलेल्या फुलपाखराने पायावरती उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा ह्या फुलपाखरास आपण आज रेस्क्यू करून आणले आणि त्यांची सेवा करतो आहे. आणि केल्यानंतर आपण ह्या फुलपाखरास त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पहा, त्याचे किती सुंदर पंख, डोळे, त्याचे पूर्ण हात पाय असे किती सुंदर दिसून राहतात. आपण म्हणजे झूम करून बघतोय तर अशा सुंदर दिसत असलेल्या ह्या फुलपाखरास आपण हे करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ह्या जखमी अवस्थेत पडलेल्या फुलपाखरास आपण जीवनदान देण्यासाठी एक प्रयत्न करणार आहोत. आणि मी सुद्धा आपल्या पाहत असलेल्या सर्वांना एक विनंती करेन की आपण सुद्धा सर्वांनी असे मोटरसायकल चालवत असताना, वाहनं चालवत असताना, हायवेवरून भरधाव चालत असताना काळजी घ्यावी वाहनांची व आदल्या वन्यजीवाची. रोड अपघातामध्ये जखमी झालेल्या फुलपाखरास घरी आणून त्यास औषधोपचार करून त्यास रात्रभर या बास्केटमध्ये कापूस व इतर सेंद्रिय पदार्थ टाकून व सगळ्या फुलपाखरास आपण घरी आणून त्याला औषधोपचार करून डॉक्टरांकडून आणि त्यांना ते बोरोप्लस लावले आणि ह्याला आता थोडं उडण्यासाठी तयार झालेला, परंतु त्यांना आणखी उडता येत नाही. आणि त्याला आपण नैसर्गिकरित्या वातावरण पुरवण्यासाठी करून त्याला चांगलं नैसर्गिक वाटावं असं